आईच्या आम्ही 3 मुली आणि 2 सुना अशी 5 जणांनी मिळून आम्ही एक आईला एक अशी गोष्ट दिली ज्याच्याने आईचे डोळे भरून आले आणि अश्रू अनावर झाले. तर ती कोणती गोष्ट आहे ते नक्की पहा. मावशा मी काय म्हणते, आज आहे आमच्या आईचं वाढदिवस 70वा म्हणजे माझ्या आईचं. तर तिला देणार आहोत सरप्राईज. तिला काहीच माहिती नाही. तर बंगल्यावरती आज तिचा बर्थडे ठेवलेला आहे. तर कशा प्रकारचं डेकोरेशन केलं आणि बर्थडे कसा करतोय नक्की कमेंट्स मध्ये सांगा, आवडला का. तर तिकडे आता मी तयार झालेली आहे. आज बंगल्यावरती करायचं. तर काय ते ऑफिस झाले. Happy birthday to you. Happy birthday to you. May the good Lord bless you. May the good Lord bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. May the good Lord bless and keep you and keep you and bless you. May the good Lord bless and keep you. Happy birthday to you. आम्हाला काय तुम्ही देता? कुठली द्याल ती का? मग किती रुपयाला आहे? मग ठीक आहे, मग नको घ्या, मग जाऊ द्या. हा तर तुम्ही डेकोरेशन तर पाहिलाच. आता आमची आई आलेली आहे, दादा घेऊन आलेले आहे. तिला अजून काहीही माहिती नाही ह्या बर्थडे बद्दल. तर इथे तिला वाटते की जावेकडे माझ्या पूजा आहे म्हणून ती इथे आलेली. तर ती पाहते घरात सगळ्या लाईटी काळोख दिसतो आहे, साईडला कोणी दिसत पण नाहीये. तर ती खूप अशी आश्चर्याने इकडे तिकडे बघते. तर बघूया कशा प्रकारचं आपण गिफ्ट सरप्राईज असं करतो एकदम. आईला हे सरप्राईज जे दिलंय बर्थडेचं ते पाहून आईचे डोळे एकदम भरून आलेत. आई खूप म्हणजे डोळ्यातनं पाणी गळत आहे, कारण की वडील नाही आहेत ह्या बर्थडेला. कारण की सतत वडील असायचे कुठलाही ॲनिव्हर्सरी बर्थडे असल्यानंतर, आणि हे बघून आई खूप भावूक झालेली आहे. खूप अशी म्हणजे आईच्या डोळ्यातनं पाणी येते. तर तिला मी समजवते की नाही असू दे, आम्ही केलं तर तू समजून घे, कारण की आम्हाला हा 70वा वाढदिवस तिचा करायचाच होता. तर अशा पद्धतीने ही भावूक झालेली आहे, डोळ्यातनं पाणी पुसत आहे. सर्व मंडळी आलेली आहे. तर हा बर्थडे कसा होतो नक्की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा. आईला आतमध्ये घरात नेली आणि त्यानंतर आईला एक साडीचं गिफ्ट दिले, जे सर्व 5 जणांनी आम्ही मिळून सर्व गिफ्ट आणि हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, सासू म्हणजे सुनांनी आणि मुलींनी मिळून. तर हा आईचा आहे छान असा केक. आईने साडी चेंज केली आणि आत्ता आलेली आहे आई केक कटिंग करण्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. आणि जेवायला सुद्धा आमच्याकडे याच. हा बड्डेचं जेवण आहे, पण ह्यात व्हिडिओ तुम्हाला दाखवता आलेला नाही. आम्ही तर फोटो काढले. आता हे सर्व आईची नातवं आहेत, 9 जण आहेत साधारणतः. तर त्यांचे फोटोसुद्धा काढून घेतो आहोत आणि मग बड्डेचा केक कटिंग करण्यासाठी तयार होणार आहोत. तर आईला झालेले आहे 70 वर्ष पूर्ण. त्यामुळे छानपैकी दिव्यांनी 70 दिव्यांनी ओवाळणी केली आहे. आणि त्याचबरोबर इथे जावई 3 आणि दादा यांचासुद्धा तिथे फोटो काढला होता, तर तो तुम्हाला दाखवत आहे.
आणि आता केक भरवण्याची आलेली आहे वेळ. आणि आता इथे बड्डे झालेला आहे, सगळेजण जेवायला गेलेले आहे. जेवणची दिली होती आम्ही ऑर्डर. तर इथे गाणी चालू असल्यामुळे ओवी खूप डान्स करत आहे. पण गाणी जर का तुम्हाला दाखवली तर यूट्यूबमध्ये कॉपीराईट येतो, त्यामुळे गाण्याचं काही आवाज तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही आहे. त्याच्यावरती खूप छान अशी डान्स केले म्हणून खास व्हिडिओ ह्याच्यामध्ये तुम्हाला केलेला आहे. जितकं जमलं तितकं मी प्रयत्न केलेला आहे, कारण की आईचा वाढदिवस होता, आम्ही 5 जणांनी मिळून केला होता. त्यामुळे इतकी घाई गडबड होती की व्हिडिओ करणं खूप जमत नव्हतं एवढं. जितकं जमलं तितकं मी केलेलं आहे. तर हा ब्लॉग पाहिल्याबद्दल तर तुम्ही धन्यवाद. पण असंच पाहत राहा आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहत राहून एक लाईक नक्की करा. बर्थडे पार्टी झालेली आहे, भाज्यांचं वाटप झालेलं आहे. आता ही इथे वेगवेगळ्याच आहेत. तुझी आईंच्या इथे ठेवली, तिथे ठेवली ना. आणि ही आता इथे वेफरचं वाटप करते. आता रिव्ह्यू घेऊयात. हा मामाची आई, आता आम्हाला रिव्ह्यू दे. कसा वाटला बर्थडे? कसं वाटलं? आवडलं? कोणाला काही निरोप? हा मावशी आलेल्या नाहीये, त्यामुळे बहीण रुसलेली आहे. हा चला तर मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला बाय. तर अशा पद्धतीने आईचा आज वाढदिवस 70वा झालेला आहे. धन्यवाद हा व्हिडिओ मावशीच्या पाहिल्याबद्दल. वाढदिवसाला परत एकदा व्हिडिओ